नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुधाकर पवार, इतिहास विभाग प्रमुख SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प. मित्रांनो, आपण मागच्या तासाला इतिहासाचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, इतिहासाचं स्वरूप आणि इतिहास व इतर विषय म्हणजे आणि सहाय्यकारी शास्त्रे यांचा आढावा घेतलेला आहे. प्राथमिक, दुय्यम आणि तोंडी साधने तसेच लिखित व अलिखित साधने याशिवाय या साधनांचं महत्त्व आज आपण पाहणार आहोत. आजच्या तासातून आपण इतिहास संशोधनाची प्राथमिक साधने, दुय्यम साधने आणि तोंडी साधने याशिवाय लिखित व अलिखित साधने तर समजावून घेणार आहोतच, परंतु त्यांचे महत्त्वसुद्धा जाणून घेणार आहोत. ऐतिहासिक संशोधन साधनांपैकी प्राथमिक साधने ही अतिशय महत्त्वाची ठरतात. इतिहास संशोधनाच्या दृष्टीने मूळ अगर प्राथमिक साधने ही महत्त्वाची असतात. ऑर्थर मार्विक या इतिहास संशोधकाने, अभ्यासकाने प्राथमिक साधनांना कच्चा माल म्हटलेला आहे. ज्याप्रमाणे कच्च्या मालाशिवाय वस्तूची निर्मिती होऊ शकत नाही, त्याप्रमाणे प्राथमिक साधनांशिवाय इतिहास निर्माण होऊ शकत नाही, असं मत त्यांनी व्याख्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे. प्राध्यापक कर्ल गुस्तावन यांनी या प्राथमिक साधनांची व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, केवळ एका ठिकाणी सापडणारी, त्याखेरीज इतरत्र न सापडणारी, मूळ स्वरूपात अशी त्यात कोणताही बदल न झालेली, तसेच कोणतीही स्वरूपाची प्रक्रिया न झालेली समकालीन साधने म्हणजे प्राथमिक साधने होय. या व्याख्येनुसार आपण जर समजावून घेतलं तर आपल्या असं निदर्शनास येतं की एकाच ठिकाणी सापडणारी म्हणजे तशी वस्तू, तसा पुतळा किंवा लेखन केलेलं असेल तर तशी प्रत दुसऱ्या ठिकाणी न मिळणारी, त्यात कुठलाही बदल न झालेली, मूळ जशीच्या तशी ही जी साधनं असतात त्याला प्राथमिक साधनं म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. संशोधक ज्या काळातील विषयाचा अभ्यास करीत असतात त्या काळातील साधने ही समकालीन असतात. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी आपण विचारात घेऊ शकतो. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेले स्वातंत्र्यवीर किंवा क्रांतीवीर या व्यतिरिक्त त्यांच्याबरोबर असणारे, परंतु त्यांनी प्रत्यक्षदर्शनी पाहिलेलं जो काही घटना किंवा जो काही क्रम असेल तो त्यांनी लिहून ठेवलेला असेल, अशी जी कागदपत्रे असतात ती मूळ साधनांमध्ये मोडतात. घटनेत सहभागी नसलेली परंतु प्रत्यक्ष घटना डोळ्यांनी पाहणारी किंवा पाहून लिहिलेली कागदपत्रे जी आहे ती देखील मूळ साधनांमध्ये आपल्याला मोडत असल्याचं दिसून येतं. अभ्यास विषयाच्या काळातील एखाद्या संशोधन अभ्यासाचा विषय असेल आणि त्या काळातील व्यक्तीने लिहून ठेवलेले आत्मवृत्त असेल, प्राथमिक माहिती असेल, ही सर्व साधन म्हणून या ठिकाणी उपयुक्त ठरतात. व्यक्तीसंबंधी केलेले लिखाण असेल, हे देखील प्राथमिक साधन म्हणून या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. लिखित मूळ साधनांव्यतिरिक्त समकालीन वस्तुस्वरूप साधने प्राथमिक साधने म्हणून संबोधली जातात. उदाहरण, मंदिरं असतील, इमारती असतील किंवा पुरावशेष असतील, मूर्ती असतील, नाणी असतील, यासारखी साधने ही मूळ साधने म्हणून या ठिकाणी संबोधली जातात. या प्राथमिक साधनांची उपलब्धता कशी हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे. संशोधक ज्या आधारे संशोधन करतात त्या साधनांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असते. संशोधक आपल्या कुवतीनुसार या साधनांचा अभ्यास करून मथित अर्थ काढण्याचा प्रयत्न करत असतो. ती प्राथमिक साधने बनत असतात. समकालीन कागदपत्रे असतील, मग गुप्त स्वरूपाचा पत्रव्यवहार असेल, सार्वजनिक महत्त्वाची काही कागदपत्रे असतील,
मासिके असतील, काही सरकारी दस्तऐवज कागदपत्रे असतील, आत्मचरित्र असेल, जमा खर्चाच्या वह्या असतील, करार किंवा सनदा, धार्मिक संस्थांचा कारभाराचा पत्रव्यवहार असेल, चारित्र्याच्या आठवणी असतील, या सर्वांचा समावेश समकालीन साधनांमध्ये होत असतो. इतिहासकारांनी ही सर्व माहिती संकलित केलेली आहे आणि अभिलेखागारामध्ये ती जतन करून ठेवलेली आहे. इतिहास संशोधनासाठी आजही इतिहासकाच्या अभ्यासकांना ती उपयुक्त ठरत असते. उदाहरण द्यायचं झालं तर काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या स्वहस्तलिखित असं एक पत्र रत्नागिरीच्या पाटलांच्या घरी सापडलेलं आहे आणि ते आज जतन केलं जातं आहे. म्हणजे प्रत्यक्ष साधन किंवा प्राथमिक साधन म्हणून त्याकडे पाहिलं जातं. ज्याप्रमाणे प्राथमिक साधनं ही इतिहास संशोधनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, त्याचप्रमाणे दुय्यम साधनं देखील महत्त्वाची असतात. इतिहासाच्या अभ्यासात प्राथमिक साधनांइतकेच महत्त्व दुय्यम साधनांना आहे. दुय्यम साधनांकडून ऐतिहासिक काळातील घटना, घडामोडी, राजे महाराजे यांचा पराक्रम किंवा त्याविषयीची संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी मिळते. दुय्यम साधनांमध्ये प्रामुख्याने बखर, वंशावळी, महजर, शकावल्या तसेच पोवाडे, म्हणी यांचाही समावेश होत असतो. प्राथमिक साधनांखेरीज इतिहास लेखनासाठी अन्य साधनांचा देखील वापर केला जातो. त्यास दुय्यम साधन असे म्हणतात किंवा दुय्यम स्रोत असे म्हणतात. म्हणजे प्राथमिक साधनांच्या अभ्यासातून इतिहास लिहित असताना काही अडचणी निर्माण झाल्या किंवा काही उणे बाजू त्या ठिकाणी निदर्शनास आल्या तर दुय्यम साधनांच्या आधारे ते लिखाण पूर्ण केलं जातं आणि त्यामुळे दुय्यम साधनांना देखील प्राथमिक साधनांइतकंच महत्त्व असतं असं आपल्याला म्हणावं लागेल. 19व्या शतकात इतिहास तज्ज्ञांनी काही निकषाच्या आधारे या साधनांची वर्गवारी केलेली आहे. त्यानुसार दुय्यम साधने म्हणजे घटना घडून गेल्यानंतर काही वर्षांनी स्मरणशक्तीच्या आधारे लिहिलेले ग्रंथ होय. आता प्रत्यक्ष घटना घडून गेली, घटना घडत असताना एखादी व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होती, त्यावेळेला त्या व्यक्तीने जे अवलोकन केलं, जे पाहिलं ते कालांतराने जर लिहिलं तर कदाचित जशी घटना पाहिली जसंच्या तसं वृत्तांकन नंतर होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला दुय्यम साधन या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु तो साक्षीदार आहे आणि त्यामुळे त्या घटनेला आणि त्याने लिहिलेल्या त्या भागाला महत्त्व प्राप्त होतं. असे जे ग्रंथ आहेत ते दुय्यम साधन म्हणून संबोधले जातात. गतकालीन घटनेबाबत केवळ ऐकीव माहितीच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ हे दुय्यम साधनांमध्ये येतात. इतरांच्या मदतीने घटना कशी घडली तिचं विश्लेषण इतरांच्या तोंडून ऐकून नंतर त्याची सूत्रबद्ध मांडणी करणे आणि अशी मांडणी केलेले जे ग्रंथ असतात ते दुय्यम साधनांमध्ये मोडतात. प्राथमिक साधनांची चिकित्सा करून विश्वासार्ह ठरलेल्या पुराव्याच्या आधाराने विषयाची तर्कसंगत मांडणी केलेली ग्रंथ देखील दुय्यम साधनांमध्ये येतात. खरं म्हणजे इतिहासकार आपल्या मतानुसार व विचारधारेनुसार अर्थ लावत असतात, म्हणून त्यांचे जे ग्रंथ असतात ते दुय्यम दर्जाचे ठरत असतात. उदाहरण, इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी मुघल सम्राट औरंगजेबाचा अभ्यास केलेला आहे, परंतु ते औरंगजेबाच्या समकालीन नव्हते. तात्कालीन जी साधनं उपलब्ध झालेली प्राथमिक स्वरूपाची त्यांचा आधार घेऊन त्यांनी औरंगजेबाचा त्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक कारकिर्दीचा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून जदुनाथ सरकारांचं जे औरंगजेब लिखित किंवा औरंगजेबावर लिखित जो ग्रंथ आहे मुघल सम्राट औरंगजेब हा ग्रंथ दुय्यम साधनांमध्ये या ठिकाणी मोडतो. या दुय्यम साधनांची उपलब्धता ही जर आपण विचारात घेतली तर दुय्यम साधने ही प्राथमिक साधनांवर अवलंबून असतात. जसे बखरी, वंशावळी, कुळांचा अभ्यास, शकावल्या, पोवाडे, खंडकाव्य, ऐतिहासिक म्हणी वगैरे दुय्यम साधने म्हणून संबोधली जातात. आजही शिवरायांची थोरवी सांगणारे विविध पोवाडे आपल्याला ऐकावयास मिळतात. सर्वच पोवाडे आधुनिक काळातील शाहिरांनी रचलेले नाहीत. काही तात्कालीन गतकाळातील शाहिरांनी या पोवाड्यांची रचना केलेली आहे. पेशवे कालखंडामध्ये तर आनंद फंदी, रामशास्त्री, होनाजी वाळा,
प्रभाकर या शाहिरांनी लिहिलेली स्तुती कवने आजही प्रसिद्ध आहेत, उपलब्ध आहेत. लटपट लटपट तुझं चालणं ही जी लावणी आहे होनाजी बाळा लिखित, ही आजही लोकप्रिय आहे आणि प्रसिद्ध आहे, जी इतिहासाचं दुय्यम साधन म्हणून या ठिकाणी सहजगत्या तिचा उपयोग होतो. विविध बखरींच्या माध्यमातून तत्कालीन समाज व्यवस्था, राजांचं ध्येय धोरण याविषयीचं उत्तम ज्ञान आपल्याला मिळत असतं. बखरीमधील घटना घडून गेल्यानंतर त्या लिहिल्या गेल्या आहेत आणि म्हणून पूर्णपणे त्या असत्यही नाहीत असेही म्हणता येणार नाही. मात्र त्यात असलेली कल्पकता, अतिरंजितता यामुळे काही प्रमाणात विश्वसनीयता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. खरं म्हणजे बखरी हे दुय्यम साधन आहे. प्रत्यक्षदर्शी घडलेल्या घटनेचं वर्णन नंतर लिहिण्यात आलेलं आहे, तरी देखील त्याची विश्वसनीयता कमी होत नाही. म्हणजे प्राथमिक साधनाइतकंच महत्त्व दुय्यम साधनांना असेल असं आपण या ठिकाणी म्हणूया किंवा आहे. म्हणी हे देखील महत्त्वाचं साधन आहे. म्हणींचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, नाहीतरी म्हणी आजही नित्य नियमाने वापरल्या जातात. त्यामध्ये काही तात्कालीन म्हणी ज्या प्रचलित झाल्या त्याही वापरल्या गेलेल्या किंवा वापरात असलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं उदाहरण द्यायचं झालं तर गड आला पण सिंह गेला, होता जीवा म्हणून वाचला शिवा, किंवा शाहू काळातील शकावल्या या देखील दुय्यम साधनांमध्ये मोडतात. जीवावर आले व बोटावर निभावले म्हणजे छत्रपती शिवरायांनी पुण्यातील लाल महालात शाहिस्ते खानावर छापा टाकला. त्यावेळेला शाहिस्ते खानावर वार करत असताना शाहिस्ते खान खिडकीतून उडी मारून पळाला. हा वार थोडा चुकला, शाहिस्ते खानाच्या बोटावर लागला, त्याची बोटे तुटली. जर तो घाव वर्मी लागला असता तर त्यात कदाचित शाहिस्ते खानाचा प्राण गेला असता, परंतु ते बोटावर निभावलं आणि म्हणून जीवावर आले ते बोटावर निभावले. अशा प्रकारच्या म्हणी या ठिकाणी प्रचलित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. गड आला पण सिंह गेला. सिंहगड जिंकताना धारातीर्थ कोसळलेल्या तानाजीची आठवण या म्हणीतून आपल्याला होत असते. म्हणजे म्हणी ह्या घटना कथन करत असतात असं आपण या ठिकाणी म्हणूया आणि त्यामुळे या दुय्यम साधनांमध्ये मोडतात. ऐतिहासिक जी काही गुणवैशिष्ट्य आहे ती या ठिकाणी त्यामध्ये दिसून येतात. मग त्या घटनेचं दर्शन, त्या काळातील घटनांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मजर असेल, करीने तक्रीरा असेल. खरं म्हणजे मजर न्यायदान प्रक्रियेतील महत्त्वाचा प्रकार आहे. येत्या दुय्यम साधने पाहताना आपल्याला हे प्रकार विचारात घ्यावे लागतात. शकावल्यांमधून व्यक्तिचरित्र आपल्याला पाहावयास मिळतं. पारंपरिक परंपरांचा किंवा पौराणिक विचारांचा प्रभाव या शकावल्यांच्या लिखाणावर आपल्याला दिसून येतो. जे शकावली असेल किंवा अन्य शकावल्या असतील यामधून आपल्याला दुय्यम साधन म्हणून त्यांचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होत असतो. पोवाडे किंवा काव्य हे देखील महत्त्वाचे प्रकार आहे. लिखाणामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव दिसून येत असतो, तरी ऐतिहासिक प्रसंगातील उणिवा भरून काढण्यासाठी पोवाडे किंवा म्हणी किंवा ही लोकगीतं या ठिकाणी उपयुक्त ठरत असतात आणि म्हणून दुय्यम साधनातील हे प्रकार महत्त्वाचे असतात. म्हणी आणि वाङ्मय हे देखील महत्त्वाचं आहे. विशिष्ट प्रसंगाचा लोकमनावर परिणाम झालेला दिसून येतो. व्यक्तीऐवजी प्रसंगातून आलेल्या म्हणी फार काळ टिकून राहिलेल्या आहे किंवा आजही त्या प्रसिद्ध आहे. जसं मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफजल खान वध प्रसंगीचा जो काही घटनाक्रम आहे त्यामध्ये जीवा महाला हा जो महाराजांचा अंगरक्षक होता याने जे शौर्य पराक्रम त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्या घटनेवर आधारित ही म्हण या ठिकाणी प्रचलित झालेली आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा. म्हणजे या छोट्याशा म्हणीच्या माध्यमातून आपल्याला फार मोठ्या प्रसंगाचं चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि म्हणून ह्या म्हणी किंवा हा जो काही प्रकार आहे हा दुय्यम इतिहासाचं साधन म्हणून महत्त्वाचं आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. याशिवाय लिखित साधने तितकेच महत्त्वाचे आहे. आता इतिहास संशोधन करीत असताना लिखित साधने ऐतिहासिक पुरावे म्हणून वापरली जातात. आता लिखित साधने ही महत्त्वाचीच आहेत. खरं म्हणजे लिखित साधनांचा दर्जा हा अव्वल स्वरूपाचा असतो. संशोधन ज्या काळातील आहे त्या काळातील साधने जर वापरली तर संशोधन
संशोधक अतिशय प्रभावी होत असतं. उदाहरण गुप्त पत्र व्यवहार असेल, समकालीन कागदपत्रे असतील, वृत्तपत्रे असतील, आत्मवृत्तपत्रे असतील, राज्यकारभारातील कागदपत्रे असतील, जमा खर्च असेल, धार्मिक सनदा वगैरे असतील, या सर्व त्या काळातील आपण एखादी घटना किंवा एखादी समस्या निश्चित केली आणि त्यावर संशोधन करण्याचा प्रयत्न केला तर त्या काळातील ही जर लिखित साधने वापरली तर निश्चितच आपल्याला अतिशय प्रभावी त्या संशोधन करण्यासाठी मदत होईल असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं म्हणजे लिखित साधनांमध्ये पत्रव्यवहार हा महत्त्वाचा आहे. सरकारी दरबारी गुप्तपणे पत्रव्यवहार या कालखंडामध्ये चालत असे किंवा त्यावेळेला आणि आजही आपल्याला पाहावयास मिळतो. खरं म्हणजे घटना घडून गेल्यानंतर ही कागदपत्रं लिहिली जात. सामान्य जनतेचा या पत्रव्यवहाराशी कुठलाही संबंध येत नसे. अनुभव आणि निरीक्षण हे पत्रव्यवहारामधून या ठिकाणी दिसून येतं. मात्र ही कागदपत्रे प्रकाशित झाली नाही, त्यामुळे घटनासंबंधी योग्य माहिती आपल्याला मिळत नाही. परंतु काही कागदपत्रे लिखित स्वरूपातील त्या काळातील आज मितीस उपलब्ध आहे आणि त्या आधारे आपण इतिहास संशोधन करू शकतो. लिखित साधनांमध्ये पत्रव्यवहार महत्त्वाचा आहे. समकालीन कागदपत्रे देखील महत्त्वाचे आहे. समकालीन कागदपत्रांचं विशेष महत्त्व असं आहे की सूचना असेल किंवा युद्धप्रसंगाच्या घटना असतील, अधिकाऱ्यांचे आदेश असेल किंवा दूतांनी केलेल्या सूचना असतील, अशा या समकालीन कागदपत्रांमध्ये या घटनांचा किंवा त्यांचा समावेश होतो. पूर्वी ही कागदपत्रे हस्तलिखित स्वरूपात असत. प्रशासनाने काढलेले आदेश, इतिवृत्त, मृत्यूपत्र किंवा कर आकारणी इत्यादी बाबतची कागदपत्रे महत्त्वाची मानली जातात. खरं म्हणजे समकालीन कागदपत्रे ही अतिशय महत्त्वाची आहे. सत्य असत्यता पडताळून पाहिल्यास लिखाणात योग्य तो अर्थ घेऊन ही साधनं वापरली जातात. लिखित साधनं अव्वल दर्जाची स्वरूपाची असतात आणि त्यामुळे त्याचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला जोपासावं लागेल. तसंच महत्त्वाचं साधन म्हणजे वृत्तपत्र. एका माणसाने दुसऱ्या माणसाला पाठवलेली बातमी म्हणजे वृत्त होय. उदाहरण द्यायचं झालं, आज मितीस वृत्तपत्राचं स्वरूप बदललेलं आहे आणि समाजाच्या मग राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक, आर्थिक, सर्वांगीण आणि येऊ घातलेल्यासुद्धा बातम्या किंवा वृत्त आपल्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून अभ्यासावयास मिळतात. गतकाळातील वृत्तपत्र हे इतिहासाचं प्रमुख साधन बनलेलं आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाला पाठवलेली बातमी म्हणजे वृत्त होय. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर काशीराम पंडित यांनी पानिपतच्या युद्धाच्या पूर्वी अशी वृत्तपत्रे नानासाहेबांना मोठ्या प्रमाणात पाठवलेली होती. या वृत्तपत्रामधून तात्कालीन परिस्थितीवर प्रकाश टाकला जातो. म्हणजे आपल्याला नानासाहेबांकडे आलेल्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी आपल्याला सहजगत्या समजते आणि त्यामुळे संशोधन करण्यास त्याचा उपयोग होत असतो. 19व्या शतकामध्ये अशा बातमीपत्रांची नकल करून ठेवली जात असे. जनजागृतीसाठी वर्तमानपत्रे ही महत्त्वाची असतात. गतकाळातील वर्तमानपत्रे म्हणजे अव्वल दर्जाचं साधन होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. याशिवाय सरकारी कागदपत्रे देखील तितकीच महत्त्वाची आहे. आता सरकारी कागदपत्रांमध्ये आज मितीस आपण जी सरकारी कागदपत्र पाहतो त्याचप्रमाणे गतकाळातील राजसत्तांच्या कालखंडामध्ये सरकारी कागदपत्रांचा वापर होत होता. मग त्यामध्ये राज्यकारभाराची कागदपत्रे असतील, सरकारी व्यवहाराबाबतची पत्र असतील, राजांचा मंत्रिगणाचा खाजगी पत्रव्यवहार असेल, राजकीय आणि सामाजिक स्तरावर झालेल्या पैशाचा विनियोगाचा जमा खर्चाचा हिशेब असेल, प्रश्नावलीच्याही माध्यमातून आपल्याला माहिती मिळते, तह असतील, करार असतील किंवा धार्मिक सनदा असतील, हे सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये मोडतात. खरं म्हणजे सनदा किंवा खंडितापत्रे किंवा रोखे हुकुमनामे या माध्यमातून आपल्याला इतिहास संशोधन करताना उपयुक्त माहिती मिळते. पत्रव्यवहाराचे स्वरूप हे सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाचे असल्याचे आपल्याला या ठिकाणचे दिसून येते. खाजगी पत्रव्यवहारामध्ये सही व शिक्क्याची कागदपत्रे म्हणजे दोन प्रकार या ठिकाणी पडतात. खाजगी पत्रव्यवहारामध्ये सही व शिक्क्याची कागदपत्रे आणि दुसरं आहे म्हणजे बिनसही व शिक्क्याची कागदपत्रे. म्हणजे त्या कालखंडामध्ये मग जे काही जहागीरदार म्हणून, मनसबदार म्हणून किंवा वतनदार म्हणून जे अधिकार दिले होते, ह्यांनी जी पत्रं लिहिली होती त्या ठिकाणी मुद्रा किंवा शिक्का मारून सही केली जात. अशा प्रकारची जी कागदपत्रे आहे खाजगी कागदपत्रे, ती सही शिक्क्याची आणि फक्त लिहिलेली सही शिक्का नसलेली जी कागदपत्रे आहेत ती देखील तात्कालीन काळावर प्रकाश टाकणारी असतात. ती देखील या ठिकाणी महत्त्वाची असतात. अशा प्रकारची जी पत्रं होती त्यांच्या नकला केल्या जायच्या आणि ह्या नकलांना तालीक असं म्हटलं जायचं. म्हणजे इतिहास संशोधनाच्या साधनांमध्ये सरकारी कागदपत्रे
तितकीच महत्त्वाची आहे जितकी समकालीन कागदपत्रे, वर्तमानपत्रे, खाजगी पत्रव्यवहार किंवा अन्य. याशिवाय आपल्याला अलिखित साधनं देखील महत्त्वाची ठरतात. अलिखित साधनं समजावून घेताना जे स्रोत लिखित स्वरूपात नसतात, जे स्रोत किंवा जी साधनं लिखित स्वरूपात नसतात त्यांना अलिखित साधने म्हणून संबोधतात. मूळ लिखाणाच्या त्रुटी भरून काढण्यासाठी आपल्याला अलिखित साधनांचा वापर करावा लागतो. मग काय या अलिखित साधनांचे प्रकार ते आपण समजावून घेऊया. यामध्ये खरं म्हणजे भौगोलिक माहिती महत्त्वाची आहे. घटना ज्या ठिकाणी घडते त्या सर्व भौगोलिक परिस्थितीचा, भौगोलिकतेचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. बघा, महाराष्ट्राचंच उदाहरण द्यायचं झालं तर मार्ग, घाट, डोंगर, दऱ्या, पठार यांचा परिणाम तात्कालीन इतिहासावर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शिवराजांनी किल्ले उभारणीचं जे काम केलेलं आहे त्या ठिकाणी भौगोलिकता ही विचारात घेतलेली आहे. म्हणजे भौगोलिकता हे महत्त्वाचं प्रकार असू शकतो असं आपण म्हणूया. पुराणवास्तू दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे समकालीन दर्जाचे विश्वसनीय स्रोत म्हणजे पुराणवास्तू आहे. संशोधन करताना, एखाद्या घटनेचं संशोधन करताना त्या घटनेशी संबंधित असलेली पुराणवास्तू हे महत्त्वाचं आणि अव्वल दर्जाचं साधन ठरतं, विश्वसनीय साधन ठरतं. मग यामध्ये ज्या पुराणवास्तू असतात त्या समकालीन असतात, त्यात कोणत्याही स्वरूपाचा बदल करता येत नाही आणि त्या प्रत्यक्षदर्शी पुरावा असतात. मग किल्ला असेल, राजवाडे असतील, राजप्रसाद असतील, ताजमहालचं उदाहरण घेऊ शकता. म्हणजे आपल्याला शहाजहानचा काळ समजावून घेण्यासाठी, तात्कालीन स्थापत्यकला समजावून घेण्यासाठी ताजमहालचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या पुराणवास्तू इतिहासाचं साधन म्हणून उपयुक्त ठरतात. दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अस्थि अवशेष. मृत्यूनंतर अस्थि अवशेष शिल्लक राहतात. एखादी व्यक्ती गतप्राण झाली तर त्याचे अस्थिपंजर किंवा अवशेष त्या ठिकाणी शिल्लक राहतात आणि ते देखील तात्कालीन इतिहासाचं साधन होऊ शकतात. खरं म्हणजे समकालीन वस्तू त्यामध्ये मोडतात. आपण एक उदाहरण घेऊ शकतो. पृथ्वीवर सुमारे 600 कोटी वर्षापूर्वी महाकाय डायनासोर नावाचा प्राणी अस्तित्वात होता. हे कशावरून सिद्ध झालेलं आहे? डायनासोरची आज जी चित्र किंवा प्रतिकृती किंवा आपण चलचित्र पाहतो किंवा डायनासोर शाकाहारी होते, मांसाहारी होते, अजस्र होते, महाकाय होते, हे आपण जे आज मितीस अनुभवतो आहोत, अभ्यासतो आहोत, ते कशाच्या आधारे? आता 600 कोटी वर्षापूर्वी तर काही लिहून ठेवलेलं नाही किंवा काही त्यावेळेला मानवजातीची एवढी प्रगती झालेली नव्हती किंवा ती अस्तित्वातही नव्हती. मग डायनासोरच्या हाडांचे अवशेष भूभागावर वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेले आहे आणि त्या अस्थि अवशेषांचं संशोधन करून, त्याचा अभ्यास करून या ठिकाणी या डायनासोरची आपल्याला माहिती मिळते. म्हणजे अस्थि अवशेषांच्या माध्यमातून आपल्याला साधन म्हणून त्याचा उपयोग होतो आणि इतिहास संशोधनाचं कार्य या ठिकाणी पार पडतं. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मृदुभांडी, मातीची भांडी. अलिखित साधनांमध्ये मृदुभांडी अतिशय महत्त्वाची आहे. पुरातत्वशास्त्राची ती अद्याक्षरच आहे जणू काही. मृदुभांड्यावरून तात्कालीन समाजाचं राहणीमान, त्याचे आचार विचार, त्याचं राहणसहान आणि आर्थिक स्थितीचा आपल्याला अभ्यास करता येतो. कसा असेल तो माणूस त्यावेळचा, मृदुभांडी वापरणारा, कशा पद्धतीचं लोकजीवन त्या ठिकाणी असेल, मृदुभांडी कशी बनवली जात असेल. मग माती, तिचं चिखल, त्यापासून बनवलेली भांडी, नंतर भट्टीतून ती शेकवणं वगैरे वगैरे. आणि ही जी मृदुभांडी होती ही सर्रास या कालखंडामध्ये वापरली जात होती आणि त्यावरून तात्कालीन समाज जीवनाची आपल्याला माहिती मिळते. इसवी सन पूर्व 2500 ते 3000च्या सुमारास चकचकीत आणि गुळगुळीत अशी मृदुभांडी आपल्याला सापडतात. यावरून असं आपण म्हणूया की या कालखंडामध्ये लोहयुगाला सुरुवात झाली. ही जी माती वापरली जात होती त्यामध्ये लोह मिश्रित आणि काही आधार त्या ठिकाणी दिला जात होता आणि त्यामुळे ती मजबूत आणि गुळगुळीत याशिवाय चकचकीत अशा स्वरूपाची भांडी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. याचाही वापर आपल्याला इतिहासाची साधने म्हणून करता येतो. दुसरं आणि सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे नाणी. नाणकशास्त्र ही स्वतंत्र विद्याशाखा आहे. नाण्यांच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, आर्थिक महत्त्वाची माहिती मिळते. नाणी ही अव्वल दर्जाचं इतिहासाचं साधन आहे. प्राचीन काळी राजे, व्यापारी आणि श्रेण्या यांनी वैयक्तिक व खाजगीरित्या
किंवा खाजगी पातळीवर नाणी पाडलेली आहेत. टाकसाळी त्यावेळेला सुरू करण्यात आली. त्या नाणी चलनामध्ये आणली गेली होती. ती राजांमार्फत किंवा व्यापाऱ्यांमार्फत, श्रेणींमार्फत पाडल्या जात होत्या. आरंभी नाणी पाडण्याचं जे ज्ञान होतं ते आपण ग्रीकांकडनं घेतलेलं आहे. खरं म्हणजे नाणे पाडण्याचं ज्ञान भारतीयांना अवगत नव्हतं. ग्रीकांशी ज्या वेळेला संबंध आला त्यावेळेला नाणे पाडण्याचं तंत्र भारतीयांनी अवगत केलं आणि त्यामध्ये प्रगती केली. काय या नाण्यांचं महत्त्व? तर नाण्यांमुळे ऐतिहासिक सत्ताधीशांची आणि त्यांच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला मिळते. सत्ताधीशांच्या राज्यविस्ताराची माहिती आपल्याला नाण्यांवर मिळते. राजकीय परस्पर संबंध यावर प्रकाश टाकला जातो. राज्यकर्त्यांची आर्थिक स्थिती कशा स्वरूपाची होती हे देखील आपल्याला त्यामध्ये समजतं. म्हणजे आपण गुप्त काळाला सुवर्णयुग म्हणून संबोधतो. खरं म्हणजे त्या कालखंडामध्ये असलेली सोन्याची नाणी यावरून तात्कालीन त्यांची संपत्ती किंवा त्यांची सधनता, त्यांची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी आपल्या निदर्शनास येते. नंतर मिश्र धातूची नाणी व्यापारामध्ये किंवा चलनामध्ये आणलेली आहे. या नाण्यांवरून धार्मिक स्थिती देखील आपणास कळते. नाण्यांवरील असलेल्या देवी देवतांच्या प्रतिमा, कुशाण काळात तर शंकराच्या प्रतिमा, शिवाच्या प्रतिमा जास्तीत जास्त नाण्यांवर कोरल्याचं किंवा मुद्रित केल्याचं आपल्याला दिसून येतं. कुनिंदसारख्या घराण्याच्या कालखंडामध्ये तर ही नाणी जवळजवळ ईश्वरालाच समर्पित केली होती. काय सर्व नाण्यांवर ईश्वराची प्रतिमा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. प्राचीन लिप्यांचा शोध देखील या नाण्यांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी कळतो. म्हणजे सम्राट अशोकाचा कालखंड जर आपण अभ्यासला, हे आपण बॅकग्राऊंड स्वरूपामध्ये जी काही प्रतिमा घेतलेली आहे ती खारोष्टी लिपीमधील लिहिलेला लेख आहे. आणि या खारोष्टी लिपीचा वापर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये होत होता हे नाण्यांच्या आधारे आपल्याला कळतं. एकंदर नाणे हे अव्वल दर्जाचं महत्त्वपूर्ण साधन आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक संशोधनामध्ये त्याचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ऐतिहासिक संशोधनची जी साधनं आहे त्याचं महत्त्व देखील आपल्याला समजावून घ्यायचं आहे. मी थोडक्यात तुम्हाला ते सांगतो. ते म्हणजे इतिहास संशोधनामध्ये शास्त्रशुद्धता इतिहास साधनांच्या आधारे येत असतो. संशोधनामध्ये शास्त्रशुद्धता म्हणजे चुकीचं किंवा विपर्यास नसलेलं योग्य शास्त्रशुद्ध समर्पक असं लिखाण या साधनांमुळे होत असतं. वस्तुनिष्ठ इतिहास लिखाण त्यामुळे होत असतं. साधनांचा आधार घेतला, मग ती प्राथमिक असो दुय्यम असो, त्या आधारे लिहिलेलं जे लेखन असेल ते लेखन हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं होतं. याशिवाय कल्पकता किंवा मिथ्या ह्या गोष्टींना आळा बसतो. म्हणजे इतिहास संशोधन करणारा, इतिहास लिहिणारा एखाद्या साधनांच्या आधारे एखाद्या घटनेची मांडणी करत असेल तर ती जी साधनं वापरलेली असेल ती मूळ आणि अस्सल दर्जाची असेल तर त्याच्या कल्पकतेला त्या ठिकाणी वाव राहत नाही आणि मिथ्या किंवा त्याच्या मानसिकतेतील काही प्रभाव त्या ठिकाणी उमटत नाही. सत्य तो मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यामध्ये वाढीस लागतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्या ठिकाणी वाढीस लागतो. आपण बघितलं की आस्ती ह्या देखील इतिहास संशोधनाच्या साधनांमध्ये मोडतात. आपल्याकडे वैज्ञानिक जी पद्धती आहे कार्बन-14 या पद्धतीचा वापर करून त्या हस्ती कधीच्या होत्या किंवा ती व्यक्ती किंवा तो प्राणी कधी सजीव होता याचा काळ काढला जातो. खरं म्हणजे जिवंतपणी कार्बन-14 हा नैसर्गिकरित्या निर्माण होणारा कार्बन हा घेतला जातो आणि मृत्यूनंतर तो उत्सर्जित होत असतो. त्याचं प्रमाण किती कमी झालं यावरून त्याचा काळ निश्चित केला जातो. आणि त्यामुळे असे जे काही घटक आहे किंवा त्यावेळी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असेल, गणिताचा अभ्यास असेल किंवा लिखाण शैलीमध्ये झालेला बदल असेल, लिप्यांमध्ये झालेला बदल असेल, यावरून देखील आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन या ठिकाणी वाढीस लागतो. तपशीलवार इतिहास लेखनाला मदत होते. ऐतिहासिक साधनांच्या मदतीमुळे लिखाण हे तपशीलवार होत असतं, सुसंगत आणि सूत्रबद्ध होत असतं. अलिखित व दुय्यम प्रकारच्या साधनांमुळे प्राथमिक साधनांना आधार मिळतो. प्राथमिक साधनांना पुरावा म्हणून ती त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असतात. या कालखंडातील लेखनशैली आपली विकसित होत असते. घटितांचे तपशीलवार विवेचन दिले जाते. उदाहरण भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील जमातींची जी गाणी आहे किंवा लोकगीते आहे ती वापरून या जमातीचा इतिहास या ठिकाणी मांडता येतो. आणि त्यामुळे ऐतिहासिक साधनं त्यामध्ये प्राथमिक असतील, दुय्यम असतील, लिखित असतील, अलिखित असतील, या साधनांचं महत्त्व आपल्याला विचारात घ्यावं लागतं.
इतिहास संशोधनाच्या दृष्टीने मित्रहो, प्राथमिक, दुय्यम, तोंडी, लिखित आणि अलिखित साधनांचा आज आपण अभ्यास केला. इतिहास संशोधनात साधने महत्त्वाची असतात. इतिहासकार ऑर्थर मार्विक यांनी म्हटलेलं आहे की कच्चा माल म्हणजे ही साधनं होय. कच्च्या मालाखेरीज वस्तूंची निर्मिती होऊ शकत नाही. त्याप्रमाणे या साधनांशिवाय इतिहासाला मूर्त रूप प्राप्त होत नाही. आणि म्हणून इतिहास संशोधनामध्ये या साधनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण जो भाग अभ्यासला त्यावर मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहेत जी गुगल क्लासरूमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. ती सविस्तररित्या तुम्ही सोडवायची आहेत. पहिला प्रश्न असेल, प्राथमिक साधनांचे स्वरूप सांगून महत्त्व विशद करा. प्राथमिक साधनं, त्याचं स्वरूप आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. संशोधन करताना प्राथमिक साधनांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपल्याला उत्तरादाखल लिहायचं आहे. याशिवाय मौखिक साधनांचं महत्त्व देखील आपल्याला विशद करायचं आहे, स्पष्ट करायचं आहे. दुसरा प्रश्न, मौखिक साधनांचे महत्त्व विशद करा. मौखिक म्हणजे तोंडी, मग पोवाड्या असतील, म्हणी असतील, ही जी काही तोंडी साधनं आहे त्यांचं महत्त्व म्हणजे दुय्यम साधनांच्या इतकंच त्यांचं महत्त्व आहे ते त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे. मित्रहो, आजचा हा जो काही भाग आहे हा या ठिकाणी संपलेला आहे. आपण इतिहास संशोधनाची माहिती घेतलेली आहे, त्याची साधनं आपण अभ्यासलेली आहेत. पुढच्या तासाला इतिहास संशोधन संकल्पना म्हणजे काय, गृहीतके, समस्या निराकरण आणि संशोधन पद्धती, काही इतर महत्त्वपूर्ण बाबींविषयी माहिती घेऊया. आज आपण थांबूया. धन्यवाद.